मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धनप्राप्तीसाठी, पैशांच्या समस्या दूर करण्यासाठी, आपल्या खिशात, आपल्या पाकिटात आणि आपल्या तिजोरीमध्ये लक्ष्मीला म्हणजे पैशाला स्थिर करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असे काही उपाय सांगणार आहे. तुम्ही असाल किंवा मी असेल, प्रत्येकाची समस्या पैसा टिकत नाही, खिशात पैसा राहत नाही, तिजोरीमध्ये पैसा स्थिर नाही, सतत कुठल्या ना कुठल्या कारणाने पैसा निघून जातोय. महिन्याला 10,000 येतात किंवा महिन्याला 1,00,000 येतात, पण 10 दिवसांमध्ये ते पैसे कुठे जातात ते समजत नाही. बघा, तुमच्यासारखीच माझी सुद्धा कंडिशन होती, पण जिथून मी हे उपाय करायला सुरुवात केली, जिथून मी अशा काही वस्तू माझ्यासोबत ठेवायला सुरुवात केली, तुम्हाला सांगते तिथून खूप अनुभव आला. पैसा येतो पण आणि आलेला पैसा टिकतो पण. आता मी कुठल्या वस्तू माझ्यासोबत ठेवल्यात किंवा नक्की कुठले उपाय मी केलेत तेच मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. घरात बरकत येण्यासाठी असेल, लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी असेल, किंवा घरामध्ये आपल्या खिशामध्ये पैसा जो आहे हा टिकून ठेवण्यासाठी असेल. बघा, खूप महत्त्वाचे उपाय आहेत. नुसता पैसा येऊन काहीच फायदा नाही. माझ्याकडे महिन्याला 10,00,000 येतात, त्याचा काहीच फायदा नाही जर तो टिकलाच नाही. महिन्याला ₹1,00,000 येतात, पण ते पैसे टिकून राहतात, त्या गोष्टीला खूप महत्त्व आहे. म्हणजे त्या गोष्टीला खूप महत्त्व आहे. पैसा म्हणजे लक्ष्मी आपल्याकडे स्थिर असणं खूप महत्त्वाचं आहे. जर लक्ष्मी चंचल असेल तर ती सतत निघून जाते. मग तुम्ही किती पण कष्ट केले, किती पण मेहनत केली, त्याचा काहीच फायदा होत नाही. पण जे आता उपाय मी तुम्हाला सांगते त्याने लक्ष्मी येईलही, आलेली लक्ष्मी टिकेलही. आता सगळ्यात पहिला उपाय तुम्हाला आठवड्यातील कुठल्याही शुक्रवारी करायचा आहे. आता शुक्रवार का? तर शुक्रवार हा शुक्राचा कारक आहे. शुक्र ग्रह मजबूत असेल तर तुमच्याकडे अपार धनलाभ असतो. म्हणून शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला एक हिरव्या रंगाचं कापड घ्यायचं आहे, देवघराच्या समोर बसायचं आहे. जे कापड घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा बडीशोप घालायची आहे, कच्ची बडीशोप. कच्ची बडीशोप जी आहे ती शुक्राशी निगडीत आहे आणि शुक्र मजबूत असेल तर आपल्याकडे भक्कळ पैसा येतो. म्हणून अर्धा चमचा बडीशोप तुम्हाला हिरव्या रंगाच्या कापडावर ठेवायची आहे आणि त्यावरती एक सिक्का ठेवायचा आहे. 1 रुपयाचा, 5 रुपयांचा, 10 रुपयांचा किंवा अगदी 2 रुपयांचा कुठलाही एक सिक्का फक्त त्याच्यावरती तुम्हाला ठेवायचा आहे. यानंतर तुम्हाला त्या सिक्क्यावरती आणि त्या बडीशोपवरती तुम्हाला चिमूटभर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला याची पुडी करायची आहे. म्हणजे घडी करा, पुडी करा, पोटली बनवा. जी पुडी किंवा पोटली बनवलेली आहे, देवघरात माता लक्ष्मीची मूर्ती असेल तिच्या समोर ठेवा. माता लक्ष्मीला धनाची समस्या सांगा. कर्ज असेल, कोणाकडनं घेणं असेल, देणं असेल किंवा अगदी पैशांचं काही असेल, ते फक्त माता लक्ष्मीला सांगा, तिला विनंती करा. आणि मग त्याच्यानंतर ती पुडी जी आहे ती तिथून आपल्या उजव्या हातामध्ये घ्या. ओम शुक्राय नमः, ओम शुक्राय नमः या मंत्राचा जप करा. शुक्र ग्रहाचा तुम्हाला जप करायचा आहे, कारण जर शुक्रवारच्या दिवशी प्रसन्न झाला तर श्रीमंत होण्यापासून किंवा पैसा येण्यापासून तुम्हाला कुणीही बाजूला करू शकत नाही. म्हणून ओम शुक्राय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे आणि त्या शुक्रवारपासून ही पोटली तुम्हाला तुमच्यासोबत ठेवायची आहे. या उपायाने बघा, तुमच्या आर्थिक समस्या बऱ्यापैकी दूर होतील. जी काही धनाची चणचण असेल ती कमी होईल. आता ही पोटली तुम्ही तुमच्या पाकिटात पण ठेवू शकता, तिजोरीत पण ठेवू शकता, तुम्ही तुमच्यासोबत कुठेही ती कॅरी करू शकता. आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते. दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे पांढऱ्या रुईचं पांढरं फूल, सफेद रुई, जिला पांढरी रुई असे म्हणतो. बघा, या पांढऱ्या रुईवरती माता लक्ष्मीचा, त्याचबरोबर अष्टलक्ष्मीचा, भगवान विष्णूंचा, भगवान नारायणांचा, हनुमानांचा, गणपती देवांचा, म्हणजे असं म्हणतात की 33 कोटी देवदैवितांचा वास हा पांढऱ्या रुईमध्ये असतो. त्यामुळे पांढरी रुई अत्यंत पवित्र मानली जाते. आठवड्यातील कुठल्याही दिवशी शक्य असेल तर मंगळवार किंवा शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला पांढऱ्या रुईचं एक छोटंसं मूळ आपल्या घरी आणायचं आहे. आणलेलं मूळ स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे. त्यावरती एक अर्धा ग्लास किंवा तुम्हाला थोडंसं 5-6 पळ्या कच्चं दूध घालायचं आहे. पुन्हा थोडं पाणी घालायचं आहे, हळदीचं पाणी घालायचं आहे आणि हे पांढऱ्या रुईचं मूळ स्वच्छ तुम्हाला अभिषेक घालून म्हणजे स्वच्छ धुवून पुसून ते घ्यायचं आहे. पिवळ्या किंवा लाल, हिरव्या, निळ्या रंगाचं एक छोटं कापड घ्या. त्या कापडावरती आता पांढऱ्या रुईचं हे मूळ ठेवा. त्या मुळावरती हळदी कुंकू अर्पण करा, त्याला धूप दीप ओवाळा आणि त्याच्यानंतर हे पांढऱ्या रुईचं जे मूळ आहे ते कापडामध्ये घट्ट बांधा. आता हे मूळ त्या कापडामध्ये घट्ट बांधल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर आपल्या हातात घेऊन, बघा, आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला माता लक्ष्मीची आराधना करायची आहे.
धनाची समस्या दूर होण्यासाठी तिला प्रार्थना करायची आहे की माता लक्ष्मी, तुझ्याकडे खूप पैसा आहे, तुझ्याकडे खूप पैसा आहे, तू धनाची देवी आहेस, पण त्यातलं थोडं धन मला दे, माझीसुद्धा प्रगती होऊ दे, पैसा येऊ दे, माझ्या घरामध्ये सुद्धा तू वास कर, असं माता लक्ष्मीला सांगून तुम्हाला माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टकं म्हणायचं आहे. ओम नमस्ते सुमहामाये श्रीपीठे सूरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते. हे महालक्ष्मी अष्टकं म्हणा आणि त्याच्यानंतर ही पोटली आपल्यासोबत, आपल्याजवळ, आपल्या खिच्यात किंवा जिथे शक्य असेल तिथे ठेवा. आता किती दिवस ठेवायची, तर तुम्ही ते किती पण दिवस ठेवा. जोपर्यंत मनासारखं धन येत नाही आहे, कर्ज कमी होत नाही आहे, तोपर्यंत ती पोटली जवळ ठेवायची. पैसा येईलही आणि आलेला पैसा टिकेलही. बघा, कितीही दारिद्र्य असेल, त्या दारिद्र्याचा नाश ही पांढरी रुई तुमच्या आयुष्यातून कायमचा दूर करेल आणि तुमच्याकडे पैसा लक्ष्मीला खेचून आणेल. तिसरा उपाय जो आहे, हा तिसरा उपाय तुम्हाला करायचा आहे कुठल्याही शनिवारी तुम्हाला एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे. तुरटी धनाला आकर्षित करते, तुरटी सकारात्मकता आणते आणि नकारात्मकतेचा, अवलक्ष्मीचा नाश करते. बाजारातून एक छोटी, खूप मोठी नको, खूप छोटी नको, मध्यम एवढी एक तुरटी तुम्हाला खरेदी करून आपल्या घरी आणायची. शनिवारच्याच दिवशी आणा. आणलेली तुरटी कुठल्याही हनुमानाच्या मंदिरात घेऊन जा. हनुमानांच्या समोर ही तुरटी ठेवा आणि त्या तुरटीला 5 बोटं शेंदुराची लावा. बघा, हनुमानांची जी प्रतिमा असते, म्हणजे जे त्यांचं चित्र असतं, फोटो असतो, मूर्ती असते, त्याला शेंदूर लावलेला असतो. तो शेंदूर आपल्या उजव्या हाताच्या कुठल्याही एका बोटाने काढा आणि तुरटीला तो शेंदूर लावा. शेंदूर लावलेली तुरटी कापडामध्ये किंवा कागदामध्ये घट्ट बांधा. हनुमानांच्या चरणांना ती अर्पण करा. 7 वेळा उजव्या हातात ती तुरटी घेऊन 7 वेळा हनुमान चाळीसा म्हणा आणि ही पांढरी तुरटी त्या शनिवारपासून आपल्या खिच्यात, पाकिटात किंवा आपल्या जवळ ठेवा. आता किती दिवस ठेवायचे, तुम्ही किती पण दिवस ठेवू शकता. जोपर्यंत ती तुरटी तुमच्यासोबत आहे, तुमच्याकडे लक्ष्मी आहे, तुमच्याकडे सकारात्मकता आहे, तुमची प्रगती आहे आणि अखंड तुमचं घर आणि तुमचा म्हणजे तुमचा खिचा हा पैशांनी भरभरून आहे. आता जेव्हा तुम्हाला असं वाटेल की आत्ता माझी इच्छा पूर्ण झाली, खरंच माझी कामं होत आहेत, माझ्याकडे पैसा येतोय, तर मग त्यानंतर जेव्हा तुम्हाला कधी वाटेल तेव्हा ती तुरटी जी आहे ती वाहत्या पाण्यात तुम्ही सोडून देऊ शकता किंवा एखाद्या झाडाखाली तुम्ही ती टाकून देऊ शकता. पुढची चौथी वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, खूप महत्त्वाची ही वस्तू आहे कवडी. कवडी लक्ष्मीला स्थिर करते, कवडी लक्ष्मीला खेचून आणते, कवडी लक्ष्मीचं प्रतिनिधित्व करते. तुम्हाला एक छोटी मोठी जशी जमेल तशी पिवळी किंवा सफेद रंगाची एक कवडी बाजारातून विकत आणायची आहे. कुठल्याही दिवशी हा उपाय तुम्ही करा, आठवड्यातील कुठल्याही दिवशी. जी कवडी तुम्ही घेतलेली आहे ती देवघराच्या समोर, माता लक्ष्मीच्या समोर ठेवून द्या आणि त्या कवडीवरती तुम्हाला 7 वेळा श्रीसूक्त म्हणून, माता लक्ष्मीचं श्रीसूक्त म्हणून तुम्हाला कुंकू अर्चन करायचं आहे. कवडी ठेवत असताना त्याच्या खाली कापड किंवा एखादा कागद ठेवून द्या. 7 वेळा, बघा, मोजून 7 वेळा तुम्हाला श्रीसूक्त म्हणत त्याच्यावरती थोडं थोडं कुंकू अर्पण करायचं आहे. 7 वेळा श्रीसूक्त म्हणून झालं, कुंकुम अर्चन तुमचं करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, कुंकवासकट ती कवडी त्या कापडात घट्ट बांधायची आहे किंवा एक पुडी बनवायची आहे. बाजारामध्ये स्टिच केलेल्या पिशव्या मिळतात, पोटल्या, तुम्ही त्या घेऊ शकता, त्याच्यात टाका. जिथे जमेल तिथे ती कवडी आणि ते कुंकू तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्या दिवसापासनं तुम्हाला ती कवडी आणि ते कुंकू आपल्या जवळ ठेवायचं आहे. याने तुमच्याकडे कधीही पैशांची कमतरता भासणार नाही. ती कवडी आणि ते कुंकू माता लक्ष्मीचं प्रतिनिधित्व करेल. जोपर्यंत ते तुमच्यासोबत असेल तोपर्यंत तुमच्याकडे पैसा हा भरभरून असेल. बघा, खूप साधे सोपे उपाय सांगितलेत. यापैकी कुठलाही तुम्ही एक करा, नक्की करा. शक्य असेल तर अगदी सगळे करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.